अमरावतीच्या बेलापूर परिसरामध्ये पैसे वाटप केलं जात आहे। भाजप युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आहे। मतदारांना पैसे आणि दारूचं आमिष दिलं जात आहे असा आरोप केला जातोय। परिसरातील नागरिकांनी या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त केलाय। दारू आणि पैसे वाटप बंद करण्याची नागरिकांची मागणी आहे। पैशाचं वाटप केल्याशिवाय शिंदेंची सेना आणि भाजप जिंकूच शकत नाही असं संजय राऊत म्हणतात। निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिला अशी टीका देखील राऊतांनी केली आहे। आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं आहे। हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही। यांना कोणताही विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप। यवतमाळ महानगरपालिका निवडणूक आणि या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त आहे। 17 पोलीस अधिकारी, 450 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्डही तैनात ठेवण्यात आले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।